सामन्याला सुरुवात करायची आहे. फलंदाजीसाठी आलाय तो सचिन आणि अनुज आणि गोलंदाजीसाठी येतोय तो दोन्ही संघाचा 12 खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. गोलंदाजीसाठी येतोय तो परेश. 5 षटकांचा होणार हा सामना. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राइक वर आहे तो सचिन. चांगलाचा स्ट्रोक आणि गॅप शोधले. चेंडू जातोय सीमारेषेचा वेध घेतोय आणि अंतर पार करून चौकार. पहिल्या चेंडूवर वैयक्तिक आणि सांघिक धावाचं खातं खुलतंय ते सचिन याच्या मार्फत. अष्टपैलू असा हा खेळाडू सचिन खोडका. खूपसा अनुभव त्याच्या पाठीशी. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेताना पहिल्या चेंडूवर हलकासा पुश केलाय. गॅप शोधले. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू गेला सीमारेषेबाहेर. सांघिक आणि वैयक्तिक धावांचं खातं खोलतंय ते 4 धावांनी. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल ते म्हणावी लागेल ती रिदित 11 15-40 या संघाकडनं. परेशाचा दुसरा चेंडू. राईट आर्म राऊंड द मारा. फुलटॉस टाकलेला चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आणि चेंडू जातोय तो वन बाउन्स चौकार. लगातार 2 चौकार खेचून सांघिक आणि वैयक्तिक धावांचं खातं खोललंय ते सचिन याने. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल ती रिदित 11 या संघाकडनं. पहिल्या 2 चेंडूवर 2 खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरसावले. धावसंख्या झाली ती 8. 5 षटकांचा होणार हा सामना. 2 षटक मर्यादित असं क्षेत्ररक्षण राहणार आहे. केवळ 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर असणार. पुन्हा एकदा ऑन साईडला टोलवलेला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक हजर. तिथे थोडंसं गटलत होते ती क्षेत्ररक्षणामध्ये. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चांगला असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. 3 चेंडूमध्ये 10 धावा जोडण्यात आल्या त्या रिदित 11 15-40 या संघासाठी सचिन याच्याकडनं. खूपच उत्तम अशी फलंदाजी पाहायला मिळते सचिन सर यांच्याकडनं. थोडंसं महागडं ठरत चाललेलं षटक परेश याचं. आणि यावेळेस मात्र चांगला असा चेंडू होता ऑफसाईडला मारायच्या नादात. 30 यार्ड सर्कल मध्ये तिथे झेल ड्रॉप होतोय आणि पहिलं जीवदान मिळतंय ते सचिन याला. आणि अशा रीतीने या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 12. चांगला असा चेंडू टाकला होता परेश याने. परंतु क्षेत्ररक्षकाची काही पाहिजे तशी साथ मिळाली नाहीये. तिथे सोपा झेल म्हणावा लागेल तो. झेल सुटलाय तिथे आणि 2 धावाही मिळत आहेत. दरम्यान परेशाचा पुढचा चेंडू सामना करतोय तो सचिन. यावेळेस फुलटॉस चेंडू. त्याचा खरपूस समाचार घेतलाय तिथे आणि चेंडू जातोय षटकारासाठी. या आधीच्या चेंडूवर जर झेल बाद करण्यात यश मिळालं असतं तर निश्चितच या 6 धावा काही पाहायला मिळाल्या नसत्या. त्यामुळे एखादा झेल जेव्हा सुटतो त्याचे परिणाम काय असतात त्याचं एक चांगलं प्रात्यक्षिक तिथे पाहायला मिळते आपल्याला. इथे या दरम्यान 6 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे ती 18. थोडंसं महागडं ठरत चाललेलं. थोडंसं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणून खूपच महागडं ठरत चाललेलं षटक परेश याचा. दरम्यान पुढचा चेंडू परेश याचा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडूवरती आणि पुन्हा एक खणखणीत षटकार. पहिलं षटक महागडं ठरलेलं षटक. धावसंख्या होते ती 24. बिनबाद 24 धावा. या षटकाचं विश्लेषण करायचं म्हटलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार. त्यानंतर 2 धावा. त्यानंतरच्या चेंडूवरती एक झेल सुटला होता. जीवदान मिळालं होतं सचिन याला. त्या दरम्यान त्यांनी 2 धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर उरलेल्या 2 चेंडूवर मध्ये 4थ्या आणि 5व्या चेंडूवर खणखणीत असे ऑन साईडला सचिन याच्या बॅटमधून निघालेले षटकार. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लावते ती 24. रिदित 11 15-40 या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना सलामीला आलेला सचिन याने 6 चेंडूवरती आतापर्यंत वैयक्तिक 24 धावा चौपून काढल्यात. 5 षटकांचा होणारा सामना. आणि आता दुसरं षटक घेऊन येतोय तो कृपाल. थोडंसं महागडं ठरलं होतं ते पहिलं षटक. आणि आता मात्र स्ट्राईक रोटेटर आणि स्ट्राईकवर येतो तो अनुज वर्सेस कृपाल. फुलटॉस टाकलेला चेंडू बॅटचा टिकसा पट्ट्यात आला ना. तर चांगलं असं क्षेत्ररक्षण झालंय तिथे. दरम्यान 1 धाव धावून पूर्ण
आणि आता स्ट्राईक रोटेट होत आहे ना, आता स्ट्राईकवर येतोय तो सचिन. पहिल्या षटकामध्ये सचिन याने खरपूस समाचार घेतला होता. गोलंदाज परेश याचा 24 धावा चोपून काढल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय तो सचिन. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी, परंतु निश्चितच कृपाल याला विसरून चालणार नाही. चांगला असा गोलंदाज, पाहूया त्याचा सामना कितपत करू शकतोय तो सचिन. चांगला असा चेंडू जातोय तो यष्टी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये, निर्धाव टाकलेला चेंडू. मी आधीच म्हटलं होतं की चांगली अशी गोलंदाजी आहे कृपालकडे, चांगला असा अनुभव आहे त्याच्याकडे गोलंदाजीचा. त्याने निश्चितच हेरलं होतं सचिन. थोडंसं बॅकफुटला खेळत असताना चांगले असा मोका मिळाला होता त्याला ऑफसाईडला चेंडू टाकण्याचा. त्या दरम्यान चेंडू टाकलाय आणि आणि निर्धाव स्वरूपात टाकलेला चेंडू. यावेळेस मात्र थोडासा स्वैर मारा, चेंडू जातोय तो सीमारेषे बाहेर, 1 बाउन्स, चौकार. आणि आता मात्र सचिन याला रोखण्यात थोडंसं अपयश येते ते कृपाल याला. या आधीचा निर्धाव टाकला होता चेंडू, यावेळेस मात्र स्वतःला सावरलंय सचिन याने आणि चोपून काढलाय चेंडू चौकारासाठी. धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावते, धावसंख्या 4ने सरसावते. धावसंख्या होते ती 29, बिनबाद 29. अजूनही सलामीची जोडी मैदानात. पहिल्या षटकामध्ये 24 धावा चोपून काढल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटक चांगली अशी सुरुवात केली होती तिथे कृपाल यांनी, परंतु यावेळेस थोडासा स्वैर मारा झाला, फुलटॉस चेंडू टाकला गेला, त्याचा खरपूस समाचार घेतला गेला सचिन याच्याकडनं. या षटकातले अजूनही 3 चेंडू शिल्लक. या षटकाच्या 3 चेंडूचं विश्लेषण करायचं म्हटलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळाली होती, त्यानंतर निर्धाव टाकला होता चेंडू आणि त्यानंतर तिसरा चेंडू थोडासा फुलटॉस गेला होता, त्याचा खरपूस समाचार घेतला गेला सचिन याच्याकडनं. चौकार मारला गेला आणि 3 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत जमा करण्यात यश मिळाले ते सचिन याला. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकारासाठी. पुन्हा एकदा खणखणीत चौकार आणि आता मात्र सचिनची बॅट तळपते आहे. केवळ त्याने जेवढे चेंडू फेस केले होते त्यातील केवळ एक निर्धाव चेंडू खेळला गेला होता त्याच्याकडनं. त्यानंतरच्या प्रत्येक चेंडूवरती 2 आणि चौकार, षटकार अशा धावांची बरसात आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान कृपाल्याचा 5वा चेंडू. यावेळेस म्हटलं ओव्हर द विकेटचा मारा आणि पुन्हा एकदा गॅप शोधतोय. पुन्हा चेंडू जातोय ऑफ साईडच्या दिशेने, नेहमीप्रमाणे या आधीच्या चेंडूप्रमाणे खणखणीत असा चौकार. धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावले, धावसंख्या 4ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 37, बिनबाद 37 धावा फलकावर लागतात. अजूनही स्लॉग ओव्हर षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना चांगली अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय तो कृपाल याच्याकडनं, परंतु क्षेत्ररक्षकाची पाहिजे त्याची साथ मिळत नाहीये त्याला. दरम्यान या षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे, चेंडू जातो यष्टीच्या मागे, डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रिदीत 11, 15, 40 या संघाची धावसंख्या होते ती 38. पहिल्या षटकामध्ये 24 धावा चोपून काढल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या. पहिल्या षटकातल्या 4थ्या चेंडूवर सचिन याचा झेल सुटला होता आणि त्या झेल किती महागात पडलाय तो निश्चितच त्यांना स्वतःला जाणवतच असणार आहे, कारण त्यानंतर मात्र धावांची बरसात झाली आहे. त्यानंतर चौकार, षटकार पाहायला मिळाले होते आपल्याला आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा खरपूसाचा समाचार घेतला सचिन याने दोन्ही गोलंदाजांचा. आणि आता मात्र क्षेत्ररक्षण पांगतंय. स्लॉग ओव्हर संपल्यात. 5 षटकांचा होणारा सामना. 2 षटकांमध्ये 38 धावा फलकावर लागतात. वेतास्वामी चषक 2025 या सामन्यातला आजचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसातला पहिला सामना झाला होता तो NP स्पोर्ट्स बी वर्सेस साई स्पोर्ट्स बी. यामध्ये NP स्पोर्ट्स बी संघाने विजय मिळाला होता आणि आता आजच्या दिवसातला हा दुसरा सामना होतोय तो रिदीत 11, 15, 40 वर्सेस युवा स्पोर्ट्स. प्रथम फलंदाजी करताना 2 षटकामध्ये 38 धावा फलकावर लागल्यात. अजूनही सचिन मैदानात आणि थोडासा स्वैर मारा होतोय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू
अवांतरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 39. यावेळेस फुलटॉस टाकलेला चेंडू, त्याचा खरपूस समाचार, ऑन साइडला टोलावलेला खणखणीत षटकार. पहिलं षटक टाकलं होतं ते परेशाने, त्यानंतर दुसरं षटक टाकलं होतं ते कृपाल्याने, आणि त्यानंतर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक टाकतोय तो अभिषेक. अभिषेक याने चेंडू टाकताना पहिला थोडासा स्वैर मारा झाला होता. चांगली अशी लाईन लेथ पकडली होती त्याने पहिला चेंडू टाकताना, ऑफसाईड पकडली होती, परंतु थोडा स्वैर मारा झाला, अवांतरच्या स्वरूपात वाईट झाला होता. त्यानंतर पहिला चेंडू टाकताना मात्र फुलटॉस टाकलेला चेंडू सचिन याने त्याचा खरपूस समाचार घेतलाय. पुढचा चेंडू अभिषेक याचा पुन्हा एकदा थोडासा मी तर म्हणेल स्वैर मारा आणि नो घोषित होतो चेंडू. पुन्हा एक अवांतरच्या स्वरूपात धाव वाढते. एकूण 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. आणि आता मात्र फ्री हिट असणारे या चेंडूवरती निश्चितच थोडासा ॲडव्हान्टेज मिळणार आहे सचिन यांना. या आधीच त्याची बॅट तळपते आणि त्यानंतर पुन्हा एक फ्री हिट म्हणजे सोने पे सुहागा मानावा लागेल सचिन याच्यासाठी. उंच गेलेला चेंडू 30 यार्ड्स मध्ये पाहूया कसं होते ते क्षेत्ररक्षण, आणि झेल सुटतोय. दरम्यान 2 धावा धावून पूर्ण आणि गचाळ असं थ्रो होतोय तिथे. अशा एकूण 3 धावा मिळतात. धावसंख्या 3 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 50. हेही थोडं महागडं ठरत चाललेलं षटक. अभिषेक याच्याकडनं थोडासा स्वैर मारा होतोय. एक वाईट टाकला गेला या षटकामध्ये, एक नो टाकला गेला. त्या दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा याला यावेळी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने, पॉइंटच्या डोक्यावरनं मारलेला हा 1 बाउन्स चौकार. 54 धावा फलकावर लागतात. अजूनही तिसरं षटक आणि सचिन याच्या वैयक्तिक 50 धावा पूर्ण होत आहे. सुरेख अशी फलंदाजी इथे पाहायला मिळाली. आजच्या दिवसातली पहिली 50 लागते ती सचिनजी याच्या नावाने. पुन्हा एक स्वैर मारा, फुलटॉस टाकलेला चेंडू नो घोषित होतोय पंचांकडनं. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि एकूण 2 धावा मिळत आहेत. अवांतर आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट होत आहे आणि पनिश करण्यात आलेले गोलंदाजाला. आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय, म्हणजे उर्वरित 3 चेंडू टाकण्यासाठी येतोय तो रोहन. आणि सामना करतोय तो अनुज. आणि तिथे मिसफिल्ड होत आहे 30 यार्ड्स मध्ये. आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावही धावून पूर्ण. तिथं चांगली असा चेंडू टाकला गेला होता तो, परंतु गचाळचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या आधीच्या चेंडूवरती जरी फ्री हिट असला त्यावेळेसही एक कॅच उडाली होती, परंतु ती ड्रॉप करण्यात आली होती. त्यानंतर गचाळ असा थ्रो झाला होता, त्यावर ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धाव मिळाली होती. त्यामुळे गोलंदाजी जरी निश्चितच चांगली पाहायला मिळाली आपल्याला या गोलंदाजाकडनं, परंतु क्षेत्ररक्षणाचं काही साथ मिळत नाही. यावेळेस पॉईंटच्या डोक्यावरनं मारलेला हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक हजर आहे. दरम्यान 1 धाव धावून पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 59. वैयक्तिक 50 धावांवर खेळतोय तो सचिन. यावेळेस खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू. मला वाटतं एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे की नाही, कारण स्ट्राईक आपल्याजवळ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय सचिन याने. आणि अशा रीतीने 3 षटक संपतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 60. बिनबाद 60. या सामन्यामध्ये थोडासा टर्निंग पॉइंट पाहायचं म्हटलं तर या पहिल्या षटकामध्ये 4थ्या चेंडूवरती सचिन याचा झेल सोडण्यात आला होता अनुज याच्याकडनं. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं तिथे, त्याचा खरपूस समाचार घेतला. आणि अजूनही आतापर्यंत त्यानंतर मात्र कोणताही चान्स दिलेला नाहीये सचिन याने कॅचचा. सगळे बॉल सीमारेषे बाहेर पाठवण्यात यश मिळालंय वैयक्तिक 50 धावा पूर्ण करून.
17 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी करतोय तो सचिन. अजूनही नॉट आउट आहे. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत आणि धावांची अगदी बरसात पाहायला मिळते इथे आपल्याला. आणि आता वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येतो तो कृपाल. पुन्हा एकदा सचिन वर्सेस कृपाल यांच्यामध्ये होणारा सामना. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय तो कृपाल. 25 ते 30 पावलाचा रनअप. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू तितका जोरदार प्रहार तिथे होतोय. चेंडू जातोय तो सीमारेषे बाहेर. गॅप शोधतोय चेंडू. चौकार. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते सचिन याच्याकडनं. कोणत्याही प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतलाय सचिन याने. वैयक्तिक 56 धावा फलकावर लागतात सचिन याच्या. 18 चेंडूमध्ये 56 धावा आणि सांघिक स्कोर झालाय तो 64 64. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू. यावेळेस मात्र हलकासा अपुश केलाय तो ऑफ साईडच्या दिशेने. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक रोटेट होत आहे आणि स्ट्राईक वर येतोय तो अनुज. अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक. अजून 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय तो या इनिंगचा. आणि यावेळेस लो फुल टॉस चेंडू 1 बाउन्स चौकाराने. आता मात्र अनुजची ही बॅट तळपते आहे. ज्याप्रमाणे सचिन याने चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती त्याप्रमाणे अनुजाला स्ट्राईक भेटल्यानंतर त्यांनी खणखणीत असा हा चौकार खेचलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते आणि आता मात्र दोन्ही फलंदाजांना काही रोखणं फारच कठीण होऊन बसले ते युवा स्पोर्ट्स यांच्या गोलंदाजांना. या आधीचं षटक कृपाल याने टाकलं होतं. चांगलं असं षटक टाकलं होतं. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकातलं विश्लेषण मानावरचं वैयक्तिक दुसऱ्या षटकाचं विश्लेषण म्हणजे 2 चौकार आलेत आणि 1 सिंगल धाव आली आहे. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू हवेत आणि आता मात्र बाद होतोय अनुज. अचूक असा झेल घेतलाय तिथे लॉंग ऑफला असलेल्या क्षेत्ररक्षकाने आणि पहिला गडी बाद होतोय तो अनुज याच्या स्वरूपात. खूपच सुरेख अशी खेळी खेळली ती अनुज याने. ज्यावेळेस सचिन जोरदार प्रहार करत होता त्याची बॅट तळपत होती त्यावेळेस 1 रन काढून स्ट्राईक देण्याचं काम केलंय सचिन याला. त्यानंतर जो लूज चेंडू मिळाला त्यावर या आधीच्या चेंडूवर खणखणीत असा चौकार खेचला गेला होता अनुज याच्या माध्यमातून आणि आता पहिला गडी बाद होतोय. अनुज याच्या स्वरूपात त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो रणजित. पहिला गडी बाद करण्यात यश मिळालंय ते कृपाल्याला. कृपाल्याच्या 4 चेंडू झाले. 4 चेंडूचं विश्लेषण म्हणायचं म्हटलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर पुन्हा 1 चौकार, त्यानंतर गडी बाद. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया काय करतोय तो कृपाल आपल्या संघासाठी आणि काय करतोय तो रणजित. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षण होतं. चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि आता मात्र क्षेत्ररक्षकांनाही सूर गवसते परंतु गचाळ असा थ्रो होतोय तिथे आणि 2 धावा ज्या घ्यायच्या होत्या त्या धावून पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय तो रणजित. 2 धावा काही रोखू शकलेल्या नाहीत. गचाळाचं क्षेत्ररक्षण झालंय तिथे. चांगला अडवला गेला होता चेंडू परंतु थ्रो फेकी काही व्यवस्थित झाली नाही. दरम्यान ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 1 धाव मिळाले. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली आहे ती 72. यावेळेस शॉर्ट पिच टाकलेला चेंडू टोलावून लावलाय तो आणि एका धावेसाठी षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर रिदित 11-15-40 या संघाची धावसंख्या झाली आहे ती 73. 1 गड्याच्या मोबदल्यात 73 धाव फलकावर लागतात आणि सलामीला आलेला सचिन माफ करा 72 धावा लागतात फलकावर आणि या इनिंगचं शेवटचं षटक 72 धावा फलकावर लागल्यात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 1 गडी गमावलाय ते रिदित 11-15-40 या संघाने.
खरपूस समाचार घेतला त्यांनी सर्व गोलंदाजांचा आणि आता शेवटचा षटक घेऊन येतोय तो वेदांत. वेदांत त्याचा टाकलेला चेंडू आणि यावेळेस पुन्हा गचाळ असं क्षेत्ररक्षण होतंय. बॉलर करेल तर काय करेल. ज्यावेळेस चांगला चेंडू टाकण्यात येतोय बॉल हवेत उडतो त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत. वारंवार झेल सुटतायत. या आधी आपण पाहिलं असेल पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सचिन याचा झेल सुटला होता आणि अजूनही सचिन मैदानात आहे. त्यानंतर पुन्हा एक झेल सोडण्यात आल्यात पहिल्या चेंडूवर शेवटच्या षटकातला हाणामारीचा ठरलेला असले षटक. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 74. यावेळेस उंच गेलाय चेंडू परंतु अंतर काही कापणार नाही. पुन्हा एक झेल सुटतोय. वारंवार असं गचा क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते आणि मला वाटतं फलंदाजांना माहिती आहे की जो चेंडू उंच उडतो तो निश्चितच हे क्षेत्ररक्षक काही झेल घेऊ शकणार नाही. त्यामुळे अगदी कॉन्फिडंटली 2 धावा घेण्याचा मानस असतो आणि तो पूर्ण होतोय. खूपच सुरेख गोलंदाजी केली आहे तिथे शेवटचा षटक घेऊन येणारा वेदांत याने, परंतु क्षेत्ररक्षक काही साथ देत नाहीयेत. पुन्हा एकदा लो फुलटॉस टाकलेला चेंडू पुन्हा जातोय तो ऑन साईडच्या दिशेने. दरम्यान एकदा धावून पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावही मी तर म्हणेन सहजरित्या धावून पूर्ण. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका काही खेळून दिलेला नाहीये वेदांत याने आपल्या गोलंदाजीमध्ये. मला वाटतं वेदांत फारच उशिरा आला गोलंदाजीसाठी. या आधी जर त्याने षटक टाकलं असतं तर निश्चितच धावांवर अंकुश लावण्याचं काम करण्यात आलं असतं, परंतु थोडंसं चुकीचं डिसिजन ठरतंय मला वाटतं युवा स्पोर्ट्स संघाकडनं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख असा स्ट्रोक आणि हा षटकार. या इनिंगचा शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे ती 84. चांगली गोलंदाजी. एकदा धावून पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं आणि यावेळेस मात्र बाद. आणि शेवटच्या चेंडूवरती इनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती मात्र यावेळेस क्षेत्ररक्षकाला सूर गवसलाय. चांगला असा तिथे फील्ड केलाय चेंडू, चांगला थ्रो केला, चांगला असं कलेक्शन पाहायला मिळालं तिथे आणि चांगला असा धावबाद करण्यात यश मिळालंय. दुसरा गडी बाद होतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 85. 2 गड्याच्या मोबदल्यात 85 धावा फलकावं लागतात आणि 86 धावांचं लक्ष असणार आहे ते युवा स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली ते आपल्याला सचिन याच्याकडनं. वैयक्तिक 58 धावांची खेळी केली आहे सचिन याने. निश्चितच त्याला आणखी चान्स मिळाला असता तर शेवटच्या षटकामध्ये मात्र त्याला काही कोणत्याही प्रकारचं स्ट्राईक मिळालं नव्हतं. असो 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 85 आणि 86 धावांचं आव्हान आहे ते युवा स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी.
वेतावस्वामी चषक 2025 आजच्या दिवसातला पहिला सामना झाला होता तो NP स्पोर्ट्स बी वर्सेस साई स्पोर्ट्स बी या दोन्ही संघांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली या सामन्यामध्ये विजयी झाला तो NP स्पोर्ट्स बी संघ आणि साई स्पोर्ट्स बी संघाला पराभवाचा धक्का सोसावा लागला आहे. पुढच्या फेरीत दाखल झाला तो NP स्पोर्ट्स बी संघ आणि आता समोर सुरू असलेला सामना रिदित 11 1540 वर्सेस युवा स्पोर्ट्स या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो रिदित 11 संघाने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या फलंदाजी करत असताना सचिन कोडका आणि अनुज याने सलामीला आले होते दोन्ही फलंदाज. यामध्ये सचिन याने धुवाधार फलंदाजी करत वैयक्तिक 58 धावा चोपून काढल्या होत्या आणि संघासाठी 85 धावा जमा केल्या. 86 धावांचं कडवं असं आव्हान उभं टाकलं ते युवा स्पोर्ट या संघाला. युवा स्पोर्ट्स या संघाकडनं थोडंसं गोलंदाजी थोडीशी मागणी ठरली होती आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणही थोडंसं गचाळ पाहायला मिळालं होतं. निश्चितच युवा स्पोर्ट्स नावाप्रमाणे युवा असे प्लेयर्स या संघामध्ये थोडासा अनुभव कमी आहे त्यांना, पण निश्चितच अनुभवाने माणूस शिकतो. आणि आता 86 धावांचं आव्हान पेलण्यासाठी सलामीला येतो तो अभिषेक आणि परेश आणि गोलंदाजीसाठी येतोय तो पाच षटकांमध्ये 30 चेंडूमध्ये 86 धावांचं आव्हान आहे ते युवा स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी. हे आव्हान पेलण्यासाठी स्ट्राईकवर येतोय तो परेश, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो अभिषेक आणि गोलंदाजीसाठी येतोय तो अक्षय. अक्षयाचा पहिला चेंडू हळूवार पुश करण्याचा प्रयत्न, पॉइंटला आधी अचूक टिपलेला झेल आणि पहिला गडी गारद होतो तो पहिल्या चेंडूवरती. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती आपल्याला अक्षयाच्याकडनं आणि परेशला माघारी परतावं लागतंय. गोल्डन डकचा शिकार झालाय परेश. पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु थोडीशी ताकद कमी पडली, थोडंसं टायमिंग चुकलं आणि चेंडू सरळ गेलाय. अगदी सोपा झेल टिपण्यात यश मिळालंय ते पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला. दरम्यान पहिला झटका बिन धावा 0 धावा आणि 1 गडी बाद आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो वेदांत. वेदांत याने गोलंदाजी करत असताना शेवटचं षटक हाताळलं होतं. खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती. वेदांत त्याच्याकडनं खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले होते, काही लो फुलटॉस चेंडू टाकले होते. त्याच्या षटकामध्ये 2 झेल उडले होते परंतु ते टिपण्यात यश मिळालं नव्हतं क्षेत्ररक्षकाला. यशवी विराट स्पोर्ट्स वर्सेस DS स्पोर्ट्स यानंतर होणारा सामना. दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू, चांगलाच क्षेत्ररक्षण होतंय. दरम्यान एकदा धावून पूर्ण आणि आता मात्र सांघिक आणि वैयक्तिक धावांचं खातं खुलतंय ते युवा स्पोर्ट्स संघाकडनं. 86 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ आणि आता स्ट्राईक रोट येते ते स्ट्राईकवर येतोय तो अभिषेक. लो फुलटॉस टाकलेला चेंडू, चांगलासा प्रहार, सुरेख असं क्षेत्ररक्षण झालं. थोडीशी पडझड होते दरम्यान, त्याचा पाहूया पुरेपूर फायदा घेता येत की नाही. चांगलासा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला रिदित 11 1540 या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्यात येत आहेत. वारंवार पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळाला होता ते अक्षयाला आणि आता स्ट्राईक रोटेटर स्ट्राईकवर येते तो वेदांत. यावेळेस फ्रंट फुट लावून मारण्याचा प्रयत्न, निर्धाव टाकलेला चेंडू. चांगली गोलंदाजी, ऑफस्टिक टू ऑफस्टिक मारा ठेवण्याचा प्रयत्न असतोय तो अक्षयाचा. या आधीचे चेंडू त्यांनी खोलवर टप्प्याचे टाकले होते, त्यानंतरचा थोडंसं व्हेरिएशन दिलंय ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू अक्षयाचा आणि यावेळेस मात्र थोडा स्वैर मारा होतोय, टप्पा चुकतोय. लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू, पंचांचे हात हवेत सरसावत आहेत. वाईट घोषित होत आहे. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव वाढते. संत गतीने सुरू असलेला सामना. पहिले 2 षटकं स्लॉग ओव्हरचे असणारे षटकं, म्हणजेच या षटकांमध्ये जितक्या धावा जमा करता येतील तितक्या धावा जमा करण्याचा चान्स असतो तो फलंदाजांना. परंतु यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, पुन्हा एकदा खाली राहिलेला चेंडू, निर्धाव गेलेला चेंडू.
धावसंख्या स्थिरावलेली. यशस्वी असं षटक आतापर्यंतचं टाकण्यात येते ते अक्षय याच्याकडनं. 3 धावा फलकावर लागत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता. सुरेख असा चेंडू टाकला होता ऑफस्टिकच्या दिशेने. तिथे हळूवार पुश करण्याच्या नादात पॉइंटला झेल टिपला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू तितकाच चांगला स्ट्रोक पाहायला मिळते वेदांत त्याच्याकडनं. चांगला असं क्षेत्ररक्षण जातोय परंतु एकच धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 4. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. या षटकाचं थोडंसं विश्लेषण म्हणायचं म्हटलं तर पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता. त्यानंतर 1 धाव. त्यानंतरच्या तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. चौथा निर्धाव टाकला होता चेंडू. 5वा चेंडू टाकताना वाईड घोषित झाला होता. अवांतरच्या स्वरूपात धाव मिळाली होती. त्यानंतरचा निर्धाव चेंडू आणि त्यानंतर 1 धाव. आणि आता वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावर टोलावलाय तो वेदांत याने. चेंडू जातोय सीमारेषेकडे. पाहूया काय होतंय ते. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये लागलेली शर्यत. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक विजय येतोय. चेंडू फील्ड होतोय. त्या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण. ज्याप्रमाणे गोलंदाजीमध्ये चांगलं असं कौशल्य दाखवलं होतं वेदांत याने त्याचप्रमाणे बॉडी लँग्वेजवरनं तर त्याची फलंदाजी निश्चितच खूपच चांगली पाहायला मिळते आपल्याला इथे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा वेदांत त्याच्या मार्फत. दरम्यान अक्षयाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्रंट फुट लावून जोरदार प्रहार केलाय. थोडंसं टायमिंग चुकतंय. ताकद कमी पडते आणि अचूक असा झेल तिथे. आणि आता वेदांतची खेळी मात्र संपुष्टात येते. एक गडी बाद करण्यात यश मिळालंय ते अक्षय याला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा दिल्या होत्या. त्यानंतरच्या चेंडूवरती गडी बाद केलाय वेदांतने. चांगला असा प्रहार केला होता चेंडूवरती परंतु थोडीशी ताकद आणि थोडंसं टायमिंग चुकतंय. चेंडू सरळ गेलाय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. अचूक असा टिपलेला झेल. ज्यावेळेस गोलंदाज आधी कसोशीने प्रयत्न करत असतो चांगली गोलंदाजी करायचा तेव्हा त्यावेळेस क्षेत्ररक्षकाने त्याला तेवढीच साथ दिली पाहिजे. याचा प्रात्यक्षिक आपल्याला इथे समोर पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलेला चेंडू. आपल्याच गोलंदाजीवर चांगलासा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निर्धाव केलेला चेंडू. नुकताच बाद झालेला वेदांत त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो कृपाल. अष्टपैलू असा हा खेळाडू. या सामन्यामध्ये 5 षटकांच्या पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकं हाताळली होती ती कृपाल याने. आणि आता फलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेतोय कृपाल. यावेळेस जोरदार प्रहार होतोय तिथे आणि पाहूया काय होतोय. खणखणीत असा षटकार. आता मात्र थोडासा सुर्ग बसतोय या फलंदाजाला. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते. सुरेख असा स्ट्रोक पाहायला मिळालाय तिथे ऑन साईडला. आणि मर्यादित असा क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेतलाय. सीमारेषे बाहेर धाडले चेंडूला 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 12. थोडंसं महागडं ठरत चाललेलं षटक. 6 धावा फलकावर लागल्या 4 चेंडूमध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक. हा गोलंदाज आणि थोडंसं मिसफिल्ड होतंय. त्याचा पुरेपूर फायदा होतोय. आणि आता 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय तो कृपाल. या षटकातला शेवटचा चेंडू. आतापर्यंत 10 धावा जमा करण्यात यश आलंय ते युवा स्पोर्ट संघाचा फलंदाज कृपाल याला. शेवटचा चेंडू या षटकातला. यावेळेस मात्र थोडासा इनस्विंग झालेला चेंडू. चांगलासा क्षेत्ररक्षण होतंय. निर्धाव गेलेला चेंडू. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. मी आधी म्हटलं होतं की थोडंसं महागडं ठरत चाललेलं षटक म्हणजे कम्पेअर केलं तर पहिल्या षटकापेक्षा थोडंसं महागडं ठरलेलं षटक. अवघ्या 86 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 14 धावा फलकावर लागतायत 2 गड्याच्या मोबदल्यात.
आणि आता वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो रणजित. चांगलासा गोलंदाज, युवासा गोलंदाज. आणि आता मात्र क्षेत्ररक्षण पांगताय. स्ट्राईक वर येतोय तो सलामीला आलेला अभिषेक. नॉन स्ट्राईक एंडला येतो कृपाल. सुरेख असा चेंडू. हलकासा अपील होतोय तिथे पंचांकडनं, परंतु पंच अपील फेटाळून लावतायत. निर्धाव टाकलेला चेंडू. दोन गडी बाद झाले आहेत. परेश आणि वेदांत त्याच्या स्वरूपात अजूनही सलामीला आलेला अभिषेक मैदानात. यावेळी जोरदार प्रहार केलाय. ऑनसाईडच्या लॉंगांच्या दिशेने चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षक हजर आहे. कोणत्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक खेळून देत नाही येते. रिदीत 11 15-40 या संघाचे गोलंदाज. भरपूर असा अंकुश लावण्यात यश मिळालंय ते या युवा स्पोर्ट्सच्या फलंदाजांना. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्याचा चांगलेला टाकलेला चेंडू. थोडासा अपील होतोय आणि पंचांचे हात हवेत सरसावतात. आणि आता मात्र कृपाल बाद होतोय. चांगली अशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता कृपालाने. या आधी त्याने एक चौकार आणि षटकार खेचला होता, परंतु त्याला बाद करण्यात यश मिळालंय ते गोलंदाज आकाश याला, रणजित याला. आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो तेजस. कृपाल याची खेळी समाप्त झाली आहे. चांगली अशी टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता कृपाल्याने, परंतु थोडासा फसवा टाकलेला चेंडू लेग बिफोरच्या स्वरूपात बाद झालाय तो कृपाल. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातो एसटीच्या मागे आणि पुन्हा एक गडी बाद होतोय. नुकताच आलेला हा तेजस बॅटची कडा घेऊन जोरदार स्ट्रोक मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा घेतली. चेंडूने अचूक असा झेल टिपलाय तिथे एसटी रक्षकाने. या सामन्याचं म्हणजे या क्षेत्ररक्षकांचं म्हणजे एक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. चांगली अशी साथ मिळते गोलंदाजाला. निश्चितच यामुळे गोलंदाजाचा आत्मविश्वासही दुगिनीत होतो. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतं. आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो रोहन. रोहन याने गोलंदाजी केली होती. 3 चेंडू टाकले होते. खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती. रोहन याच्याकडनं पाहूया आता फलंदाजीमध्ये काय करतोय तो रोहन. हॅट्रिक चेंडू. फुलटॉस टाकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन एसटी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव टाकलेला चेंडू. वारंवार निर्धाव चेंडूची सांगता होती या षटकामध्ये. या 5 चेंडूमध्ये अवघ्या एकच धाव दिली आहे ती रणजित याने. सुरेख अशी गोलंदाजी रणजित याच्याकडनं. यावेळेस पुन्हा हवेत गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे हजर. अचूक असा झेल आणि बाद. रोहन बाद होतोय. आणखी एक झटका मिळतोय तो युवा स्पोर्ट्स संघाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 15. आणि आता रोहन याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो विनू. खूपच कडवं असं आव्हान होत चाललंय ते युवा स्पोर्ट्स संघाला. कारण प्रथम फलंदाजी करत असताना रिदीत 11 15-40 या संघाने 85 धावा चोपून काढल्या होत्या. यामध्ये वैयक्तिक 56 धावा चोपून काढल्या होत्या. ते सचिन याने त्याला चांगली अशी साथ दिली होती नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजांनी. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो सोमनाथ. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक सोमनाथ याचं. खूपच कडवं होत चाललेलं आव्हान युवा स्पोर्ट्स संघासाठी. दरम्यान सलामीला आलेला फलंदाज अजून अभिषेक अजूनही मैदानात. चांगलासा प्रहार केला होता. चांगलासा क्षेत्ररक्षण. थोडंसं मिसफील्ड झालंय तिथे, परंतु चांगलासा बॅकअप तिथे लॉंगाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. आणि एकच धाव मिळते. धावांवर अंकुश लावण्यात यश मिळते ते
रिदीत 11-15-40 या संघाच्या गोलंदाजांना खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. फ्रंट फुट लावून मारण्याचा प्रयत्न असणार आहे तो या फलंदाजाचा. यावेळेस मात्र बीट करण्यात यश मिळते. चेंडू सरळ जातो तो यष्टी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये. धावसंख्या स्थिरावलेली. 16 धावा फलकावर लागतात. यावेळेस मात्र चांगलासा स्ट्रोक ऑनसाइडच्या दिशेने मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाची चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. मला वाटतं प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न होतोय एक एकच्या स्वरूपात. एक धाव मिळते या चेंडूवरती. दरम्यान पुढचा चेंडू सामना करतोय तो अभिषेक आणि थोडासा तिथे मिसफील्ड झालाय तिथे, परंतु सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण आणि थोडंसं लेझी क्रिकेट इथे पाहायला मिळालंय. दरम्यान त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाजांनी. 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे ती 19. 4 चेंडू झालेत. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. खूपच प्रभावी अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला रिदीत 11-15-40 या संघाच्या गोलंदाजांकडनं. यावेळेस चांगला प्रहार, परंतु ताकद थोडीशी कमी पडते. टायमिंग होत नाहीये. चेंडू केवळ एका धावेसाठी. कोणत्याही प्रकारचा चौकार षटकार पाहायला मिळालेला नाहीये. जेव्हा कृपाल मैदान होतं त्यावेळेस एक चौकार आणि षटकार पाहायला मिळाला होता त्याच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र कोणताही फलंदाजाकडनं कोणत्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला नाही. पाहूया काय करतोय तो आपल्या संघ. आणि हा बाद त्रिफळाची सुरेख गोलंदाजी. फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ सोडून दिलाय आणि चेंडू आदळतोय तो यष्टीवर आणि अशा रीतीने क्लीन बोल्ड. 4 षटकं झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. आणि आता शेवटचं षटक घेऊन येतोय तो अनुज. शेवटचं षटक घेऊन येतोय तो अनुज. अजूनही सलामीला आलेला अभिषेक मैदानात. त्याच्याकडनं खूपसा अपेक्षा असणार आहे या शेवटच्या षटकामध्ये जितक्या जास्तीत जास्त धावा बनवण्याच्या. पाहूया काय करतोय तो अभिषेक आपल्या संघासाठी. गोलंदाजीसाठी आलाय तो अनुज. शेवटचं सांघिक 5वं शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय तो अनुज. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. बॅटची कडा घेऊन चेंडू उंच गेलाय. पाहूया काय होतंय ते. आणि तिथे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालंय दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये. पॉईंटचा क्षेत्ररक्षकही चेंडूवरती धावून आला होता आणि गोलंदाजही चेंडूवरती धावून गेला. त्या दरम्यान दोघांची टक्कर झाली आणि पहिलं मिसफील्ड पाहायला मिळते. पहिला कॅच ड्रॉप पाहायला मिळतो इथे आपल्याला रिदीत 11-15-40 या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. त्या दरम्यान आणि चांगला असा चेंडू उसळी घेतले चेंडूने. आउटस्विंग टाकलेला चेंडू. चेंडू सरळ जातोय यष्टी रक्षकाकडे. निर्धाव गेलेला चेंडू आणि जवळजवळ सामना खिशात टाकलाय तो. रिदीत 11 संघाने आपल्या फलंदाजीच्या जोरावर आणि तितकीच उल्लेखनीय कामगिरी झाली आहे ती गोलंदाजांकडनं. कारण आतापर्यंत जो खेळ झाला होता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कृपाल याला सोडला तर कोणत्याही प्रकारचा चौकार षटकार पाहायला मिळाला नव्हता. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. आता स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 22. अजून या षटकातले 3 चेंडू शिल्लक. जोरदार प्रहार यावेळेस लॉंगांच्या दिशेनं आणि पाहूया काय होते. आणि चौकार आलाय. आता मात्र थोडासा उशीर झालाय परंतु सूर गवसलाय तो सलामीला अभिषेक याच्याकडनं. पहिला चौकार पाहायला होते. 1 बाउन्स गेलेला हा चौकार क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर आणि 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 26. 86 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ रिदीत 11 या संघाला सलामीला आलेला सचिन याच्या वैयक्तिक 56 धावांच्या जोरावरती 83-85 धावा मारल्या होत्या. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू थोडंसं तिथे आणि पुन्हा एक चौकार. 1 बाउन्स चौकार. आता मात्र सूर गवसलाय अभिषेक याला परंतु थोडा उशीर झालाय. उशीर का होईना परंतु त्याच्यामधली ताकद त्याची बॅटिंगची शैली इथे पाहायला मिळते ती प्रेक्षकांना. या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक आणि यावेळेस निर्धाव टाकण्यात यश मिळाले आणि अशा रीतीने विजयी झालाय तो रिदीत 11-15-40 संघ. त्यांचं अभिनंदन आणि खूपसं कौतुक युवा स्पोर्ट या संघाला.
आणि आता होणारा सामना यशवी विराट स्पोर्ट्स